एक महत्त्वाची घडामोड, काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाली। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर काँग्रेसनं नवा चेहरा दिलाय। राहुल गांधींचे निकटवर्ती अशी हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख आहे। 2014 ते 2019 या दरम्यान ते बुलढाण्यातून आमदार होते। तर विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे राज्यातले विधिमंडळाचे गटनेते असतील। निवडणुकीत अध्यक्ष झाला तुम्ही, काय प्रतिक्रिया असणार? बूथवर चिठ्ठ्या वाटणारा, पोलिंग एजंट राहणारा एक कार्यकर्ता पुढे जिल्हा परिषद अध्यक्ष होतो, आमदार होतो, तद्वतच राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळते। आणि आता प्रदेश अध्यक्षासारखा जो सन्मान केला जात असेल तर निश्चित हा भारावून जाण्याचा क्षण आहे। कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, कुठलेही एक अत्यंत सामान्य परिवारातील एक कार्यकर्ता आज हा सन्मान जर दिला जात असेल तर निश्चित हे माझं सौभाग्य आहे। काय पुढची वाटचाल काँग्रेसची कशी असणार आहे? काय बदल होतील? वैचारिक आणि संघटनात्मक विस्तार हा काँग्रेसचा करण्याची आवश्यकता आहे आणि तो माझा प्रयत्न राहील। आणि सोबतच जी सद्भावना महाराष्ट्रात कमी झालेली आहे, एक जाती एकमेकांशी लढत आहेत, प्रत्येक जात ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आज चालण्याचा कुठेतरी दुर्दैवाने प्रयत्न करत आहेत। त्यामुळे आज पुरोगामी महाराष्ट्राची जी ओळख आहे की आपण सर्वजणांनी एकत्रित येऊन काम करावं आणि महाराष्ट्र धर्म जो आहे तो जागवावा, एकत्रित सगळ्यांनी पुढे जावं, या अनुषंगाने जो सद्भावनाचा अभाव आज दुर्दैवाने आपल्याला बघावा लागतोय, तो ती सद्भावना घेऊन पुढे जाण्याचा माझा प्रयत्न राहील। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TVN मराठी, बुलढाणा।